એવરીથિંગ ઇઝ પરફેક્ટ. આમાં કાંઈ પ્રોબ્લેમ નથી. कुरिअर या ॲड्रेसवर पोहोचलं पाहिजे, कळलं का? यात काय विचारलं तर काय सांगशील? बर्थडे प्रेझेंट. पत्ता घरचाच आहे ना. मी आम्ही होम टू होम कुरिअर करते, ऑफिस टू उद्या 12च्या घंट्याला पार्टीच्या हातामध्ये. गजोदर भाई, मुंबईना लास्ट पार्सल. अरे ये हे काय लावले? अरे मॅच लाव ना. बदल. रिमोट कुठे? उचल. काय बोलतोय रे? बदल. जेट स्पीड आणि 3G इंटरनेटच्या रफ्तारची सवय लागलेल्या या देशाला आता वेळ लागले झटपट रिझल्ट देणाऱ्या 2020चं. 3 तास नि खेळ खलास. देशासाठी वेड्यासारखे चीअर करणारे आता मूर्खासारखे आपल्या शहरासाठी बोंबलताना दिसतात. याच वेड्यांच्या मूर्खपणामुळे हा खेळ खेळ न राहता धंदा झालाय आणि सध्या आमच्या तिघांच्या जगण्याचं एकमेव साधन आहे. हे ती पक्की आहे ना? अरे हा उमेश वैद्य. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, सोशल साईट असो या नवीन ॲप, इज ऑलवेज अप, ऑलवेज कनेक्टेड. स्वतःची एक सोशल साईट डेव्हलप करण्याचं याचं स्वप्न आहे. घर, दार, PC किंवा WC, जागा कुठलीही असो, प्रेशर कितीही असो, ट्विट्स आणि पोस्ट टाकतच असतो. बर, मुलगा ट्विट्स आणि पोस्ट टाकण्यात दंग आहे तर ह्याच्या जन्मदात्यांवर हरिनामाचा रंग आहे. हा, ते तिथे हरीच्या दारी की इथे आमचा बोरिया बिस्तरा ह्याच्या घरी. कसं आहे, सोशल साईटवर याचे 1000-1200 मित्र आहेत, पण रिअल लाईफ मध्ये याच्या साईडला फक्त 2च मित्र आहेत, मी आणि हराज. टिप कन्फर्म येणार आहे. असायला पाहिजे. अरे बघ आता काय होईल, आपल्याला टिप मिळेल. हॅलो सु डार्लिंग. अरे उमेशच्या घर माझू. हा काय सु करेच. ये है राज. याची ही सुरेल गुजराती ऐकून तुमच्या लक्षात येईल की गुजराती भाषेशी किंवा गुजरातशी याचा सुतरामही संबंध नाही. श्री रामभाऊ फरसाणवाले यांचा एकुलता एक सन. बाप फरसाण बनवायचा, हा बापालाच बनवायचा. नावाप्रमाणेच आहे हा राज. कॉलेजच्या प्रत्येक मुलीच्या मनावर राज करणारा राज. सनच्या वागण्यात काय राम दिसला नाही म्हणून रामभाऊने अँड सनला बाजूला केलं. साहेबांना एक मॉडेलिंग एजन्सी खोलायची आहे. शेव, गाठिया, पापडी ह्याच्या आकड्यात अडकण्यापेक्षा 36-24-36 फिगर्स मध्ये अडकण्यात ह्यांना जास्त इंटरेस्ट आहे. मुलींकडनं ह्याच्या 2च अपेक्षा असतात. एक, मुलगी भरलेली असावी आणि दुसरी, तिच्याकडे भरलेली पर्स असावी. सध्या अशाच एका 36-24-36 फिगर मध्ये हा अडकलाय. उमेशच्या बिल्डिंग मधली कोमल भाभी, याची ही गुजराती बोलण्याची कसरत चालली आहे ना, ती हिच्यासाठी. राज आणि उमेश सारखं माझंही एक स्वप्न आहे, डबिंग फील्ड मध्ये प्रोफेशनल डबर होण्याचं. आई मी अंगद. डबर होण्यासाठी पुण्याहून मुंबईला मामाकडे आलो आणि डबिंग फील्ड मध्ये धडपडत असताना अनघाच्या प्रेमात कधी पडलो कळलंच नाही. अंगद, लेट्स गेट मॅरिड. कधी? लगेच. हे काय, आता मी उद्या नोकरी लागली, परवा मी सेटल झालो की लगेच. अंगद, भंकस वाटते का तुला सगळी? अगं हे नाही. बघ, घरच्यांना रोज उडवा उडवीची उत्तरे देऊन मला कंटाळा आलाय. अनघा, इथे नोकरीचा पत्ता नाही, काहीच स्थिर नाही. हे बघ, ही हॉटेलची बिलं पण तूच भरतेस. मग हे असं किती दिवस चालणार आहे? अगं असं नाहीये. अंगद, जर तुला आयुष्यात स्थिर व्हायचं असेल ना, तर त्यासाठी आधी हालचाल करावी लागते. आणि तुझ्यासारखं एका जागी राहून नशिबाला दोष देत नाही राहायचंय मला. अगं अनघा,
मी प्रयत्न करतोय. तिला जाताना पाहिलं आणि मनाशी एक विचार पक्का केला. मुंबईत आलोय ना तर मग कमवायचं, नशिबाला वाकवून नाही तर नशिबासमोर वाकून. या मुंबईने स्वप्नांचा मार्ग जरी मोकळा करून दिला नसला ना तरी पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. क्रिकेटमध्ये पैसे कमवण्यासाठी बॅट घेऊन ग्राउंडवर उतरण्याची गरज नसते. ग्राउंड बाहेर राहूनही पैसे कमवता येतात, फक्त फिल्डिंग चोख लावता आली पाहिजे. अरे नाही पण ते ठीक आहे. मला एक सांग, ती डायरेक्ट निघून गेली. मॅरेज मटेरियल होती रे, काय करणार. काय झालं. काय झालं. ऐक ऐक, मिथून आणि केस यांच्यात काय फरक आहे? नाही माहिती. मिथून फक्त चक्रवर्ती आहे, पण केस डोक्यावरती, हातावरती, तोंडावरती, पोटावरती आणि बस वरतीच राहा. जाऊया वरती. हा अरे अरे डोक्यावर कशाला मारतो? सीपी बोलतो ना तुझं ना. हा ये बर रफिक, काय बी झाले तरी आज मला पार्सल भेटला पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या इकडेने शानपती केली तर तू काय करशील? हा. घोडा लाव, तिच्या आईला घोडा लाव चांगला. तू कुठे चालला? ते ठोठो थांब इथेच. आणि या पोपट्याला बिलकुल घेऊन जाऊ नको. याला तो इकडे बरोबर ओळखतो. दुसऱ्या कोणाला पण घेऊन जा, पण मला आज पार्सल भेटला पाहिजे. चला निघा. तिच्या आईला ये. ह्याच्यामुळे आपली आज फाटलेली आहे. याला बाहेर काढा, याचे कपडे फाडा आणि याच्या कुल्यावर आपल्या पार्टीचा स्टँड द्या आणि हाकलून द्या याला. साहेब, हा स्टॅम्प काय स्टॅम्प घंटा. चायला एवढे आपटून हातात आलेत फक्त 25,000. आणि ए उम्या, अरे तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये यात. अरे मला वाटलं होतं नम्रता गोळे मदत करेल म्हणून. मग तिचा बाप मोठा बिझनेसमन आहे. त्यामुळे मला वाटलं की 2-3 लाखाची तरी सोय होईल, मग काय झालं. पण ऐन वेळा आकडली ना. तरी मी सांगत होतो तुला, या आपल्या राजची ओळख करून दे. हो ना यार. दिलीस नाही. साल्याने एकीवर कॉन्सन्ट्रेट केलं असता ना तर आज आपली काहीतरी सोय झाली असती यार. तू गप रे. फोन. हॅलो बाबा. बोला ना बाबा. काय बाबा? ओके बाबा. अरे 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 3 दिवसात आई बाबा घरी येत आहेत. काय. अरे हो, या 3 दिवसात जर चिंताचं मॅटर सॉल्व्ह झालं नाही ना तर मला आयुष्यभर संन्यास घेऊन हिमालयात जावं लागेल. आईला हिमालय म्हणजे नो इंटरनेट, नो नेटवर्क, नो फेसबुक, नो व्हॉट्सअप. कसं अरे हा. अरे यार काहीतरी विचार करा. अनघा, हा दुसरा काहीच विचार करत नाहीये. नको. नाही. खरं तर या असल्या सगळ्या मॅटर मध्ये तिच्याकडे मदत मागायला जाणे चुकीच आहे, पण आता दुसरा काय ऑप्शनच नाहीये. मला काय वाटतं, आपण आपला प्रॉब्लेम जर तिला नीट समजून सांगितला तर चान्सेस आहेत, म्हणजे पैशांची मदत ती करू शकेल आपल्याला. हो यार, इतकी वर्ष नोकरी करते, किमान 2-2.5 लाख सेव्हिंग्स मध्ये नक्की असतील. मग घ्यायचा चान्स. काय प्रॉब्लेम काय यांचा नाही, म्हणजे रिमाइंड करूनही यांनी 3 लाख रुपयाचं बिल क्लिअर केलेलं नाहीये. असं कसं चालणार. यांना स्टॉक सप्लाय करणं बंद करूया आपण. वी कॅन्ट फंक्शन लाईक दिस. नॉनसेन्स. अरे दादा, पार्टी एन्जॉय. त्यांच्या एका लेटरमुळे आपला बराचसा वरवरचा ऑक्ट्रॉय वाचतोय. शिवाय ह्या कंपनीमुळे आपल्या इतर क्लायंटलाही माल सप्लाय होतोय. आणि आपण ह्यांच्याशी बिझनेस जर बंद केला तर या पेंडिंग बिलपेक्षा जास्त ऑक्ट्रॉय आपल्याला भरावा लागेल.
असं आहे का? याचा विचारच नाही केला मी. स्मार्ट थिंकिंग अनघा, आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. बरं जाऊ दे, ठेव, काय करायचं ते नंतर बघूया मग. हे नाईस वॉच. कोणी गिफ्ट केलं? तूच. अगं तो दिग्याबाईचा कोण आलेला पोकळ भाई, नाही आठवण का? ओ, म्हणजे ते चुकून आलेलं पार्सल. त्यातलं आहे हे. मग चांगलीच अद्दल घडवलीस तू त्याला. दिग्या लगेच ढगातच गेला. हो ना. बरं ऐक ना दादा, आता काही काम नसेल तर मी घरी गेलं तर चालणार आहे का? बोर झालीस? अरे अगं मस्करी करतोय, जा ना. सोबत कोणाला पाठवू की जाशील? नाही नाही, मी जाते. नक्की? हो, काळजी घे. बाय. बाय. मी जरा फोनवर बोलून आलो. आम्हाला अनघा मॅडमला भेटायचंय. जगताप तिघांना माझ्याकडे पाठव. तुम्ही या कॅबिन. या थँक्यू. हाय अनघा. से बॉस. अरे चा, त्या गार्डनी चुकीच्या ठिकाणी पाठवलं वाटतं. जातो. चुकूनही तो अशी चूक करणार नाही. तुम्हाला भेटायचंच होतं मला. बसा बसा, सिट सिट सिट. पण ऍक्च्युली आम्हाला अनघाला भेटायचं हा. होतं. भेटू का आम्ही? त्याच्या आधी तिच्या भावाला भेटून घ्या ना. तो मंद इथे कामाला लागलाय का? नक्कीच पिऊन म्हणून लागला असेल. बोला बोला. गोळा घशात खूप वेळ पाणी प्यायलो नाहीये ना, म्हणून भूक लागली. काय घेणार? नाही म्हणजे काय पिणार की काय खाणार? पाणी चालेल? पाणी. अरे अरे अरे, चुकून स्पिरिटची बाटली दिली वाटतं. जोक. जोक. पाणीच आहे, पण पुढच्या वेळेला पाणीच असणार याची गॅरंटी देता येत नाही. अनघाकडे काय काम? काय काम? काय काम? नाही, काम काहीच नाही. बरेच दिवस भेटले नाही म्हणून आलो. आलात की हा घेऊन आला? हा कशाला घेऊन येईल? हा फक्त म्हणाला चला, आम्ही म्हणून आलो. वाटलंच मला, या कुत्र्याची शेपूट इतकी सहज सरळ होणार नाही म्हणून. तुला शेवटचं सांगतो, तिचं लग्न ठरलंय, महिना 1.5 लाख रुपये पगार असलेल्या मुलाची. म्हणून तुझे सिली स्टुपिड मिमिक्रीचं दुकान दुसरीकडे लावायचा. चालतं आउट. अच्छा, 5 वर्षाचं प्रेम असं 5 मिनिटात विसरू? मला या अनघाचं तोंडून ऐकायचंय. तुम्ही बोलवा ना तिला. तिचा भाऊ म्हणून मी जे बोललो तेच ती बोलली असं समज. आणि हो, तुझ्या 5 वर्षांचं नुकसान होऊ नये म्हणून तुला नुकसान भरपाई देतो. सांग किती हवंय तुला? नाही सांग मला, किती देऊ? नुकसान भरपाई द्यायला धंदा नाही केला मी. प्रेम केलंय, प्रेम. तुझ्या प्रेमाच्या तुम्ही प्रेम म्हणे, प्रेम. शेवटची 5 मिनिटं देतो तुम्हाला. अनघाला सोडायचं की हे जग सोडायचं हे तुम्ही ठरवायचं. हो. एक मिनिटात विचार करून सांगतो.
जगता वरती माळ्यावरच्या जुनं स्टॉकचा बॉक्स खाली घ्यायचे. हो येतो सर. त्याच्या हातातलं घड्याळ बघितलं का? रोलेक्स नाही तर रॅडो असणार. इकडे एवढा मोठा राडा झालाय आणि तू त्याच्या हातातला राडो बघत बसलास. तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. आणि हे बघा, तो शनी जो बाहेर आपली कुंडली मांडून बसलाय, त्याचं काय करायचं? काय करायचं? जेवढे देतोय तेवढे घेऊ आणि सटकू ना. सगळ्यांना काय स्वतःसारखा समजतोस का? प्रेम केलंय मी, प्रेम. मग ते फ्रेम कर आणि पुजत बस. दादा 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 एकदम गाईज, हा काहीतरी सॉलिड लोचा दिसतोय मला. चला इकडनं निघा. हो हो चल चल. राज, अरे काय फालतूगिरी आहे? फालतूगिरी काय? हा आपल्याला टपकवायला निघालेला. ती फालतूगिरी नव्हती. तसंही हा आपल्याला पैसे देणारच होता ना. पैसे नाही तर घड्याळ तरी. काही नाही उतरी. चला राज, अरे माजी पोलीस निरीक्षक संजय हेगडेंच्या ऑफिसमध्ये आज सकाळी घुसून काही माणसांनी बेछूट गोळीबार केलाय. सुदैवानं हेगडे यातून बचावले असले तरी त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याचं समजतंय. मात्र त्यांचा एक बॉडीगार्ड या हल्ल्यात मारला गेलाय. आता या प्रकरणात अद्याप काही धागेदोरे मिळतात का, यासाठी हेगडेंची पर्सनल सेक्रेटरी अनघा जोशीची चौकशी करणार असल्याचं पोलीस सूत्रांकडून कळतं. साहेब, अनघा जोशी आलेत. या तिघांना ओळखता का? हो, हे माझ्यासोबत कॉलेजमध्ये होते. हे सगळं यांनी. छे तुम्ही डोक्याला ताप करून घेऊ नका मॅडम. कसं आहे माहिती आहे का, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी हे तुमचे मित्र आले होते. स्टेटमेंटमध्ये ना या तिघांची नावं घेऊ नका. अहो उगाच फांदे अडकतील. बरं, नाव काय या तिघांची? राज भोसले, उमेश वैद्य आणि अंगद मोहिते. या हा खामकर बोल. ठीक आहे भाई. हा बोल रे. रफिक शूटआउट मध्ये ऑन द स्पॉट गेला. ते कळलंय मला. आणि तुझं पार्सल हे. काय खबर? ते कोण होतं? कोण होता ते तिघे जण होते. आणि तुझं पार्सली त्यांनीच पळवलंय. कोण होते? नाव सांग. राज भोसले, उमेश वैद्य आणि अंगद मोहिते. बेटिंग. मग काय घरफोडी आणि आता चोरी. वा राज, मस्त चाललंय आपलं, मस्त चाललंय एकदम. चायला तुझ्या बरोबर राऊंड राऊंड नाही, एक एक गफल्यातच अडकत चाललोय आपण. अनेकाकडे जायचा प्लॅन माझ्या एकट्याचा होता. बेटिंगला काय मी तुम्हाला हाताला धरून नेलं होतं? घर फोडीच्याही प्लॅनला तुम्ही दोघं एकत्र हो म्हणला होतात ना. त्यामुळे आपण जे काही केले ते तिघांनी एकत्र केले, कळलं ना? ठीक आहे, मान्य मला.
पण अनघाकडे फक्त मदत मागायला जायचं ठरलं होतं आपलं. अरे तिथे तो हेगडे असेल मला माहिती होतं का? हं? सांगा ना, माहिती होतं का? घेतली ना रिस्क. हा, तिच्याकडनं जे नाही मिळालं ते त्याच्याकडनं मिळालं, इतकंच. झालाय ना आता फायदा. कसला फायदा? हे घड्याळ बघ, कमीत कमी 2 लाखांचं असेल. हे जर आपण विकू शकलो ना तर सगळे प्रॉब्लेम. बास राज, बास. एक खड्डा बुजवायला दुसरा खणायचा, तो बुजवायला तिसरा खणायचा. बास. ते घड्याळ मला दे. कशाला? कशाला पाहिजे? कशाला म्हणजे? ते जिथनं आणले ना तिथे मी परत करणार आहे. चल, अनघाला 2 देणार. लाखाच्या घड्याळ तुला कशाला देऊ मी? हट. राज, मला घड्याळ ते काय परत संबंध दे. नाहीये तुझा? चल. ते घड्याळ दे, राज, मला घड्याळ जवळ आहे. नको. ते तुला देणार नाही, मी तुला देणार नाही. हे काय चाललंय? राज, म्हटलं सांगा परत. खडे असतील? हिरे असतील तर? हिरे? हिरे असतील तर खडे खडे आपली चांदी होईल. पण हिरेत का खडे ते सांगू शकणारी फक्त एकच व्यक्ती आहे. नाही नाही नाही, नको नको. अरे हे राज, तू जे काही करतोस ते सॉलिड आहे. आपल्या तिघांची टीम मस्त आहे यार. हो, पण आपली टीम तिघांची आहे ना, त्यामुळे यावेळीशी काही करायचं असेल तर तिघांना मिळूनच करावं लागेल. कमॉन यार अंगद, हे बघ, प्रत्येक वेळी संधी समोरून चालत आली अँड आय एम शुअर ह्यावेळी आपण चिंताच्या तावडीतून नक्की सुटू. आफ्टर ऑल वी आर अ टीम या. आणि कमॉन, आता लास्ट मोमेंटला बॅकआउट करू नकोस. आणि आणि चला, एवढे आपटून आपल्या हाती काय घंटा. ठीक आहे. साल्यांनो, असे काय बघताय? तिघांनी मॅच खेळायची म्हणजे मैदानात उतरायला नको? सॉर्टेड. कोण आहे ती व्यक्ती? किती कॅरेटचा असेल रे? कॅरेट? कोमू, तुला गाजर म्हणायचंय का? बाय द वे, ते राजचं सॉफ्टवेअर आहे. तू तुझ्या स्वतः करता दुसरं सॉफ्टवेअर शोध. हिराचे. हा, आणि ते पण एकदम महाग मधली हिराचे. सुबात करेज कोमल. तरी एक कितीचा असेल? ते मी नाही सांगू शकेल. हा हा, पण माझ्याकडे एक माणूस आहे जो सांगू शकेल. फोन. जय श्री कृष्ण मोठा भाई. हा मनसुख भाई, हूँ बोलू कोमल. अच्छा, माझ्याकडे ने एक पार्टी आहे ने त्याच्याकडे हिरा आहे. एकदम ચોક્કસ માલ છે ભાઈ. હા, તમે જરા હેલ્પ કરવા દો ને. थोडीशी help करा ना. બીજું તને त्याची વેલ્યू પાहिजे. म्हणजे તમે હેલ્પ કરવા દો ને પ્લીઝ. શું? કાલે આવું છું. उद्या. अच्छा, વાંધો નથી ભાઈ. ચલ, જય શ્રી કૃષ્ણ. अरे कोमलनी मारो माऊ माऊ ढोकला. माऊ माऊ ढोकला. संरक्षणासाठी हेगडेंनी जो गोळीबार केला त्यामध्ये रफिक नावाचा गुंड मारला गेला. हा तोच रफिक आहे जो कुख्यात गुंड आणि येत्या निवडणुकीला जे अपक्ष उमेदवार उभे आहेत दिगंबर पाटोळे त्यांच्या खास मर्जीतला समजला जातो. आता हा हल्ला व्यावसायिक वैमनस्यातून झाला होता की खंडणीसाठी झाला होता याचा पोलीस तपास करतायत. अनलकी दिग्या, लकी चिंत्या. आता त्याचा एरिया आणि धंदा दोन्ही चिंत्याचा.
चिंत्या द वन अँड ओनली डॉन. चिंतक चिंता नाही. पण टेन्शन होणार मग त्या साहेबा बोले तो दिग्या या मॅटर मध्ये अडकलं तर ठीक, लेकिन वैसा लगता नाही साहेबा. खाजवा समटाइम डोकं पण खाजवा. रफिक दिग्याचा माणूस, पोलीससाठी मोठा प्रूफ आणि दिग्यासाठी बिग प्रॉब्लेम. पुरावा पैशाखाली दबला जाऊ शकतो साहेबा. या एरियाचा इन्स्पेक्टर दिग्याचा कुत्ता साला हड्डी के लिए खुद के बाप को भी काटने वाला. दिग्या इलेक्शनला उभा आहे. इलेक्शन जिंकला तर आपल्यासाठी बिग प्रॉब्लेम. खाजवून खरूज करण्यापेक्षा मांडवली केलेली बरी. दिग्याला फोन लाव. मात्र दिगंबर पाटोळेंची नेमकी भूमिका काय हे मात्र अजून समजलं नाहीये. यापुढे येत्या निवडणुकीत मात्र दिगंबर पाटोळेंना आणखी बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे हे मात्र नक्की. आणखी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा IBN लोकमत. हॅलो, एक मिनिट साहेब. चिंतामणी. कोण? चिंत्या. चिंतामणी. हा चिंत्या बोल. तुझा राईट हँड डेट वाईट वाटलं. टू बॅड. आधीच फाटलीये, तू आणखी कुरतडू नकोस. कामाचं बोल. वन मीटिंग इलेक्शनच्या आधी आपला एरिया डिसाईड करण्यासाठी. तुझ्या इलेक्शनसाठी माझ्याकडून हेल्प. तू लूज नो प्रॉब्लेम, पण जितलास तर माझ्या धंद्याला पोलीसचं प्रोटेक्शन. बोल काय बोलतो. ठीक आहे, उद्या भेटू. चिंतक चिंता ना, पण टेन्शन. त्या हेगडे साहेबांची काळजी करायची काय गरज नाही. पोलीस मध्ये असताना असे कितीतरी गुंड त्यांनी एन्काउंटर मध्ये उडवले असणार. एक ती गोळी, ती सुद्धा खांद्याला चाटून गेली. 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल हॉस्पिटल मधून. काळजी करू नको, कळला ना. बाबा मी आले. अनघा, अनघा ऐक माझं. अनघा, बोल, काय बोलायचं. महिनाभर झाला मी तुला भेटायचा प्रयत्न करतोय, मला टाळतेस. फोन केला रिसीव्ह करत नाहीस. का करतेस तू असं. तुला काहीच माहित नाहीये. नाही, तुझ्याशी लग्न करायचं म्हणून मी इतके दिवस थांबले. माझे घरचे सांगत होते लग्न कर, पण मी टाळलं त्यांना तुझ्यासाठी अंगद. आणि आज माझ्याशी बोलायला आलायस तेही दारू पिऊन. यार वास. आय एम रिअली सॉरी अनघा. आय एम सॉरी अंगद, बट आय हॅव मूव्ड ऑन. आता तुला हवा तेवढा वेळ घे, करिअर कर, सेटल हो, युअर फ्री ना. अनघा, अनघा ऐक माझं. मी काय म्हणतोय ते. अंगद मला खूप दुखतंय, हात ऐक ना, सोड. मला एक चान्स दे तू फक्त. अंगद मी हात जोडते, माझं लग्न ठरलंय, त्यामुळे प्लीज हे सगळं थांबव. आणि यापुढे मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ही बदनामी माझे घरचे नाही सहन करू शकणार. अनघा प्लीज डोंट लीव मी. तुमने समझा हमें, हमने ठल्ले बड़े, मेरे जज्बात क्यों ये तेरे पल्ले. तुमने समझा हमें, हमने ठल्ले हैं बड़े, मेरे जज्बात क्यों ये तेरे पल्ले न पड़े. जाने क्यों हुआ यूं, लाइफ में प्यार वाला लोचा टूटा जो ये दिल तो खाली दिमाग ने ये सोचा.
काश ये दिल अनब्रेकेबल होता, इतना केपेबल होता, उल्फत में धोखे खा के स्टेबल होता। तुमने समझा हमें, याद है रातों की वो बातें, चद्दर में छुप छुप के जो होती थी, तेरा गुड नाइट लव यू सुन के नींद पलकों पे मेरे सोती थी। अब तो नींद पलकों को मारे फाटे पे, रात हंसती है पड़ोसी के खर्राटे पे, और दिल है चद्दर में छुप के रोता। काश શ્રી કૃષ્ણ, હું છું મનસુખભાઈ. જો કોમલબેન, એમના વેલ્યુ 10 લાખ છે. 10 લાખ? 10 લાખ? બેસી જાઓ, બેસી જાઓ. જે એક હીરા એ સમદા પકડેલ तर 90 લાખ होईल. 90 लाख? 90 लाख? આ માલ તો એકદમ ચોક્કસ લાગે છે. વિકાય છે? इकायचे काय? हा मोठा भाई इकायचे 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 इकायचे. विकायचे. हे कुठूनचे आणले मी विचारत नाही, पण हे माल 2 नंबरचा छे हे बघून 2 सांगतो. नंबर? कंट्रोल कर यार. आणि तिला इकत बी 2 नंबर वालाच घेईल. 2 नंबर 1 नंबर आपल्याला काय फरक पडतोय? हिरे विकले गेल्याशी मतलब नाही का? हाँ हाँ. કોમલબેન, મારો પાસે એક પાર્ટી છે, પણ મને કમિશન લાગે 5%. मंजूर आहे मंजूर आहे. मंजूर आहे. મંજૂર છે. एक टाइम तरी भाभी पाहिजे. प्रचाराला त्याचं शेजारमध्ये लेडीज बाय असेल ना, ती इम्प्रेशन पडते एकदम. ए दिगा भाईला वोट देणार का नाही? देणार का नाही? ठेव खाली ठेव. तो मला वोट देणार आहे काय? तो वोट देणार आहे? या पोराचं सोड, आपल्या त्या 3 पोरांचं काय झालं सांग. ते पोपट. ए पोपट, ते छोट्याला पाठवलंय बघायला. सापडले 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 सापडले. ती गई सापडले. हा 3 गुटके सापडले. गज्जूबाईचे गुटके इथं कुठेच मिळत नव्हते, स्टेशनला जाऊन आणले. बंदी आहे ना. एक काम करायला नको रे तुम्हाला, माझं एक काम करायला नको. हा मनसुख बोल. जय श्री कृष्ण भाई. हा जय श्री कृष्ण बोल. माल छे भाई माल. अरे इलेक्शनचा टाइम आहे रे, मागावून बघू चल. सोचले भाई, हीरा छे हीरा. हा 10 लाखाचा एक. अरे पार्टी एकदम घाई मंदी आहे. 10 लाखाचा एक हिरा आहे. पार्टी कोण आहे? पार्टी 3 यंग छोकरा आहे. आजच डील करायला मागतो. सापडले सापडले. हा मनसुख एक काम कर, तिघांच्या बरोबर माझी मीटिंग सेट कर. काय माल नीट बघायला पाहिजे ना. हा तिघांनाही घेऊन डीम गर्ल लॉज वर ये. चालेल चालेल. ते रूम नंबर काय? तुम्ही कोणत्या रूम मध्ये नेहमी घालत असता आपली? 14. हा 1 वर 4 14 भाई. 14 नंबर रूम मध्ये घेऊन ये त्यांना. हा हा लगेच घेऊन ये, लगेच घेऊन ये. हा चालेल चालेल, येते येते. चला, काम झाला तुमच्या. ड्रीम गर्ल लॉज रूम नंबर 14.
ए अरे एक हिरा कमी आहे तुझ्या खिशात, चेक कर. मला काय माहिती, उमेनी जेवढे दिले तेवढे आणले मी. मनसुख भाई, હા ભાઈ. माल ચોખ્ખો જ છે ને? અરે ભાઈ 100% અસલી છે, 100%. મનસુખભાઈ, હા ભાઈ. તમે આવજો. હા, તમારું કામ થઈ ગયું. ચલા ચલા મનસુખ. જય શ્રી કૃષ્ણ. જય શ્રી કૃષ્ણ. દિગંબરભાઈ ફોન કરેલ? હા હા હા. હા 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 ભાઈ, માલ में दम છે, पण ह्याच्यात हिरा कम छे. कुठे बाकीचे हिरे? पोपाट, यांची फ्रंट साइड, बॅक साइड, सेफ साइड चेक कर. हो तुम्हाला काय करायचंय? हिरे कुठे आहेत ते? तुम्हाला घ्यायचं तर घ्या ना. घ्यायचे घ्यायचे, हिरा पण घ्यायचे, तुला पण घ्यायचे. त्यातलं वाटलं का तुला? अरे मारो पोपट, चोच बंद करने. सॉरी बाय. कुठे आहेत हिरे? हिरे कुठे आहेत? आम्हाला नाही माहिती. हिरे कुठे आहेत? पच्ची कोणाला माहित? छोडो ना. कोमू, खरंच सांगतो भाई, राज आणि अंगद तुमचेच पैसे आणायला गेलेत. येतीलच इतक्यात. इतक्यात येतील. अर्धा तास झाला साला तेच ऐकतोय. साला खाजवायला टाइम नाही आपल्याला. सॉरी. बोले तो टोटल बिझी आहे आपण. आता लास्ट काय ते सांग, नाही तर इथंच गेम वाजवतो तुझा. नको, त्यापेक्षा तुम्ही त्यांना फोन का नाही करत? सर, मी त्या दिग्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढली आहे. आता आपण त्याला काही सोडायचं नाही सर. सर, त्या दिग्याच्या पार्टी ऑफिसचा पत्ता. गुड. चला याला इलेक्शनच्या आधीच पाडूया. लेट्स गो. गरम गरम भजिया तो खाजा बालमा, गरम गरम भजिया तो खाजा बालमा. नमक कम आहे तो लगा लो. ए बोलला. हॅलो हॅलो राज, अरे कुठे आहात तुम्ही? इथे चिंताच्या माणसांनी कोमलला आणि मला बांधून ठेवलंय यार. काय चिंतेच्या माणसांनी? अरे इथे दिग्याच्या माणसांनी आम्हाला अडकून ठेवलंय. आता हा कोण आहे मध्ये? अरे हे हिरे त्यांचेच आहेत आणि आपण त्यांनाच विकायला निघालो होतो. असं कसं? पण ते हेगडेकडे कसे आले? हे मधल्यामध्ये आपले हिरे हॅक तर करणार नाहीत ना? ते मरू दे रे, ते महत्वाचं नाहीये. यात हिरा कमी आहे. अरे हो, माझ्याकडेच आहे. मी तो सेफ साईडला ठेवलाय. तुझ्याकडे हाय ना, हाय ना हिरा. हा, मग दोस्त लोकांचा जीव वाचवायचा असेल तर ड्रीम गर्ल लॉजवर घेऊन यायचा तो. रूम नंबर 14, 1/4. 14. हा, सांग दे. तिघ्याच्या माणसांनी राज आणि अंगदला ठेवलाय फोन. त्यांनी पकडलाय काय माहित नाही. त्या दिग्याच्या माणसांचं काय बोलत होता रे? दिग्याच्या माणसांनी राज आणि अंगदला पकडून ठेवलंय आणि त्यांना जर सोडवायचं असेल तर मला तिथे बोलवलंय त्यांचं सामान घेऊन. सामान? हा, तेच सामान, दिग्याचं सामान. साला प्रचाराला हे सामान वापरेल तर दिग्याला पब्लिक खाजवत ओढ देईल. बाय हूँ केड़ा वाली हूँ, तारे शंभ के शोभे
बाय हो के नाही त्या चिंत्याच्या माणसाने तुमच्या दोस्ताला कशाला पकडले? कशाला म्हणजे? तुम्ही आम्हाला ज्याच्यासाठी पकडलाय ना त्याच्यासाठीच. म्हणजे म्हणजे हे हिरे. हो 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 हो. तो मनसुख भाई बोलला की चिंतेला जाऊन हिरे विका. आणि म्हणून तर आमचा मित्र तिथे आणि आम्ही इथे. आम्ही जर ते हिरे त्यांना नेऊन नाही दिले तर ते आमच्या मित्राला मारून टाकतील. हो प्लीज असं होऊ देऊ नका हो भाई. प्लीज 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 काहीतरी करा हो तुम्ही प्लीज. थारी जातनो बैदो मारो. काय साला चिंत्या एका साईडला मांडवलीसाठी भाईला भेटते आणि दुसऱ्या साईडला भाईचाच माल लागते. हो 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 असं करते चिंता असं करते. तिघे कुठे? कशाला तिघ्या कुठे आहे? सांगतो शांतीदुर्गा मिल चिंत्या आणि तिघ्यामध्ये डील होणार आहे एवढंच माहिती चिंत्या, वेस्ट मध्ये धंदा मी करणार, ईस्ट मध्ये तू करणार. बट नो क्रॉसिंग द सेंटर. सेंटर क्रॉस करायचं नाही. चालेल पण इलेक्शनचं ध्यानात राहू दे. ऑफकोर्स अर्धा खर्च मी करणार. तू जितला माझ्या धंद्याला पोलीस प्रोटेक्शन. अरे अख्खी पोलीस फोर्स लावतो तुझ्या माग प्रोटेक्शनला. मग चिंता नाही. टेन्शन नाही. चला साहेब चला. टेन्शन आणि चिंता दोन्ही मिटले आहेत. साहेब मी आता घरी जाऊ. फोन वाजतोय चायला. हा बोल. हा बोल. शहाणे संजय इकडे. अच्छा एक मोठी टीप आहे. शांतीदुर्ग मिल मध्ये दिगंबर पाटोळीची एक मोठी डीलिंग होणार आहे. कसला दिग्या भाई साला. पण हा तोच दिग्या. तुझ्या गनला गंज लागलं नसेल तर ये आणि गाव जेवण घालशील तर गल्ली बोळातले कुत्रे पण तोंड मारायला येतील. कळतंय ना तुला? म्हणजे एकट्याला क्रेडिट हवं असेल तर एकटाच ये. काय बोलतो? काय बोलतो? हा काय? हा काय? नाही नाही आता आपण कुठे बी जायचं नाही. त्या दोघांना घेऊन इथं ये. जे करेल ते मी करेल. त्या दोघांना घेऊन इकडे ये. धक टक दम धक टक दम धक टक दम. हा तुझा खास माणूस. आणि हा तुझा खास माणूस. खास माणूस. काय रे काय त्रास आहे? त्रास बोले तो थोड़ा खुजली का तकलीफ है बस. बाकी कुछ नहीं. अरे तो त्रास नाही बाबा. गज्जू काय बोलतोय बोल ना. भाई आपला माल यांच्याकडे आणि ह्यांनी यांच्या पंटर लोकांना पकडून ठेवला होता. काजू आहे साहेबा आपला रोकडा या दोन पोरांकडे आहे आणि गज्जूने त्यांना पकडून ठेवला होता. साहेब आता सगळे समोरासमोर आहेत तर देवाणघेवाण करू आणि मग सगळे घरी निघू. करेक्ट. त्यांचा माल त्यांना परत देऊन टाका. माल कुठे? हो कडक. साहेबा इस हाथ दो इस हाथ लो ऐसा होना मांगता है. चल चल. हे काय? माल कुठे आहे? શું કયો માલ? તમે ગુજરાતી આવડે છે? આવડે છે એટલે હું ગુજરાતી છું. ए तुझ्या दांड्या मागे कर. गरबानंतर आधी आपला माल कुठे ते विचार. आमचा माल तुझ्याकडे ना. काढ पटकन. मी बोलले ना मला खबर नाही. ओ म्हणते ना नाही माहितीये तिला. रडायचं नाही रडायचं कशाला? इथे सगळं आपलाच मानायचे. रडायचे ना. अरे काय चाललंय काय? भाई ती बोलते तिच्याकडे माल नाही तर जाऊ दे ना. चिंत्या तुझ्या माणसाला विचार माल कुठं आहे. दिला ना. कोण? तुझा. अरे हट. हा कुठचा बाबा? हा नाही काय? हिरे कुठे आहेत? हिरे हिरे तर अंगदकडे आहेत. दिले कोणाला? हा अरे मग बोल ना असा.
चिवट नंदन. दोन कमी आहेत. 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 हे? मलाच काय सांगतो दोन कमी आहेत. माझे दोन हिरे आहेत कुठे ते बोल. भाई या छोकऱ्याकडे. माझ्याकडे एकच आहे. ए चल आता आमचा रोकडा बी देऊन टाक. हे घ्या 10 लाखांचा एक हिरा आहे. आपला हिस्सा बरोबर झाला. चला घरी जाऊया. ए सपाट लोशन खाली ठेव. हिरा खाली ठेव. चल माग तिथंच उभं राहून रवा पाडायचा. चल. माझा दुसरा हिरा कुठे आहे? हा 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 घ्या. आता आपला पण हिसाब बरोबर. हं? अरे पण हा एकच हिरा आहे. नाही त्याचं झालंय काय, राजनी खजव्याला दिला एक हिरा, मी तुम्हाला दिला एक हिरा, म्हणजे दुसरा हिरा कोणाकडे? खजव्याकडे. बरोबर. चिंत्या तुझ्या माणसाला विचार दुसरा हिरा कुठं आहे? साहेबा माझ्या हातात तर काय पण नाही. हा पोरगा एकच हिरा आपल्यामध्ये गोल गोल फिरवतोय. दुसरा हिरा पण त्याच्याकडेच आहे. त्याला विचारा तो हिरा देऊन टाक आणि आपला रोकडा पण. नाही अहो हिरे विकूनच आम्ही तुम्हाला पैसे देणार होतो, पण सगळे हिरे तर दिग्याने घेतलेत. दिग्या? दिग्या भाईने. अरे पण माझा अजून एक हिरा गायब आहे ना. जाऊ द्या ना साहेब, एक हिरा देवाला. चला घरी जाऊया. आता तुला देवा घरी पाठवेल, कळला ना. उभा राहा इथं. अरे तुला काही डोसका बिस्का आहे काय? दे दे खाबाडकन. आधी मला सांगा माझा दुसरा हिरा कुठे? कोणाला माहितीये? हाय कुठे हिरा? कोण सांगेल? मला पण माझा पैसा मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आता हा कोण आला? काय झालं? चंद्रगुप्त मौर्य कोण? माका नाही माहित. दिनो मौर्याचा चुलत भाऊ. असू दे. हे कोण आहे? अगं तो घड्याळवाला. मग ती बंदूक का चालवते? मला नाही माहिती. ठीक आहे भाई. काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? कोणाला? नाही, भाभीच्या हातचा पॉपलेट फ्राय टेस्टिंग करायचं राहून जाईल. आता गोळ्या घालतो तुझ्या मांडीत. चल. चला मला एक कळत नाही, भाभीची चोकशी केल्यावर भाई भडकते कशाला? अरे तुला माहित नाही काय, भाईची बायको एका बरोबर पळून गेली आहे. पळून गेली? अले. माझा हिरा भेटल्याशिवाय मी इथून कोणाला जाऊ देणार नाही. माझा पैसा मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हलायचा नाही? हा, तो हलायचा नाही. मला हिरा भेटलाच पाहिजे. मला पैसा मिळाला पाहिजे.
काय बसताय, चला इकडनं चल. हिरा भेटला पाहिजे. चायला काय चाललंय इकडे? ये शहाणे, शेवटी गाव जेवण घातलंस हं? नको तो शहाणपणा करून हातचा क्रेडिट घालून बसलास. आता काय बोलू साहेब तुम्हाला, आता आपल्या नावातच आहे शहाणे. शहाणे. हो, तर आता मी असं मूर्खपणा करू शकत नाही. एक्स इन्स्पेक्टर हेगडे साहेब, आपण टिप दिली आहे म्हणून मी एक टिप देतो. इकडून जाणार तर मूर्खपणा, तिकडून जाण्यात शहाणपणा आहे. थँक्यू. स्मॉल टिप फ्रॉम युअर फ्रेंड. खाली गे रे, धर रे सगळ्यांना, टाक गाडीत. घेऊन ये रे फौज पुढे. धर सर्वांना, धर. सोड, घेऊन जा रे. गाईज, कॉलेजमध्ये असताना जेवढी मजा आली नाही ना, तेवढी मजा या 7 दिवसात आली. पण ह्या आठवड्यात मी एक गोष्ट शिकलो. काय? ते म्हणजे इथे आपल्या इथे लिहिलेलं नसेल ना तर काही नाही, कितीही आपटा शेवटी घंटाच. त्या वरच्याला कधी जाग येईल आणि तो माझा ऐकेल त्यालाच माहित. वरच्याला झाग यायला तो झोपलाच कुठे? का? आठवड्याने आलेत वरचे जोहरी. आपला घरचा कोहिनूर हिरा कसा आहे हे चेक केल्याशिवाय त्याला झोप लागेल का? काय रे, आता मालवालीच नाही म्हटल्यावर तू मॉडेलिंग एजन्सी करता माल आणणार कुठं? अरे शोधू की एखादी नवीन भरलेली पर्स आणि भरलेली पर्सवाली. अर्ज किया है. क्या हाल है? हाँ. अरे बाजार पड़ा है बिकने को. वाह 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 वाह. बाजार पड़ा है बिकने को. वाह वाह वाह. बस खरीदने वाला चाहिए. ये बारे. अरे ते बूच कुठे गेले? अरे ते बूच जर बाबांना सापडलं ना तर माझ्या सगळ्या गोष्टींना बूच लागेल. थांब रे. गेला. चल आपण पण शोधू. चल 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 चल. आईला चढली रे बियर थोडी. दारू कमी पडणार नाही ना? अरे कमी नाही पडली बा, ऑलरेडी डोक्याची मंडळी झाली यार. हे बघ इकडे. मिळालं का? हे अरे पण राज, टोटल 10 हिरे होते ना, मग तिकडे 9 कसे आले? एक हिरा गेलाय कुठे? अरे माझा 10वा हिरा आहे कुठं?